मंडळी, असा दाणेदार गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला गाजर किसण्याची गरज नाही किंवा साखरसुद्धा ॲड करण्याची गरज नाही. तरीसुद्धा चवीमध्ये कुठेही मागे पडणार नाही ह्याची संपूर्ण गॅरंटी. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मंडळी, सध्या मार्केटमध्ये खूप छान टवटवीत असे गाजर उपलब्ध आहेत. परंतु किसण्याचा कंटाळा आल्यामुळे आपण बऱ्याचदा गाजराचा हलवा बनवणं स्किप करतो. म्हणूनच तुम्ही आता ही जर मेथड पाहिली तर किलोनी गाजराचा हलवा बनवताल आणि घरातले सुद्धा खूप खुश होऊन जातील. तर सर्वप्रथम एकदम छान ताजे असे गाजर आणून त्याला स्वच्छ धुवून घ्या. गाजराला माती लागलेली असते, त्यामुळे त्याला व्यवस्थित धुणं खूप गरजेचं आहे. नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पिलरच्या साहाय्याने आपण साल काढून घ्यायचे. ह्या ठिकाणी खूप जास्त दाबून आपण साल काढायचे नाही, नाहीतर बरंच गाजर त्यामध्ये वेस्ट होतं. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एकदम थिन लेयर आपण गाजराचे साल काढून घेतले. म्हणजे आपण एकदम हलक्या हाताने त्याचे साल काढून घ्यायचे. फक्त वरचा जो भाग असतो केसायलेला तो आपण काढून घ्यायचा. आता गाजर छानपैकी सोलून झालेले आहेत, तेव्हा त्याचा वरचा थोडासा भाग आणि खालचा जो भाग असतो तो काढून बाजूला करायचा. तो आपण हलव्यामध्ये बिलकुलही वापरत नाहीत, त्यामुळे त्याला बाजूला करायचं. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे आपण गाजराचे काप करून तयार करायचे. जर काही गाजराचा भाग, जसं खालचा त्याचा भाग जरा मोठा असतो, त्याचे आपण 2 काप करायचे. म्हणजे सर्व आपण काप एकसारखे करायचा प्रयत्न करायचा. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता संपूर्ण 1 किलो गाजर मी सोलून घेतल्यानंतर त्याचे काप बनवून तयार केले. आणि आता सर्वात महत्त्वाची स्टेप ते म्हणजे संपूर्ण जे आपण काप बनवून घेतले त्यातले फक्त 1.5 वाटी काप मी मिक्सरमध्ये ॲड केले आणि पल्स मोडवर आपण त्याला ग्राइंड करून घ्यायचं. एकदाच जर तुम्ही मिक्सरला फिरवले तर त्याची पेस्ट बनवून तयार होईल. तुम्ही मी बनवलेल्या गाजराच्या किसाचं टेक्स्चर बघू शकता. किलोभर गाजर किसण्यासाठी मला फक्त 10 मिनटं लागले. ते पण गाजर धुवून त्यात सोलून त्याचा किस बनवण्यामध्ये फक्त 5 ते 10 मिनटामध्ये किलोभर गाजराचा किस बनवला. आणि त्यासाठी मला खूप जास्त मेहनतसुद्धा करावी लागली नाही. अशा प्रकारे जर आपण गाजराचा किस बनवला तर आपल्याला गाजराचा हलवा बनवण्याचा बिलकुलही कंटाळा येणार नाही. आता ह्या ठिकाणी आपण स्टीलची जाडबुडाची कढई वापरलेली आहे. जर तुमच्याकडे ॲल्युमिनियमचा पॅन किंवा कढई असेल तर तुम्ही तेही वापरू शकता. ह्या ठिकाणी आपण सुरुवातीला फक्त एक अर्धा ते पाऊण चमचा साजूक तूप ॲड केलं आणि त्यामध्ये आपण सर्व किसून घेतलेले गाजर ॲड करायचे आणि त्याला एक छानपैकी 5 मिनटं परतून घ्यायचं. ही प्रोसेस थोडीशी लेंदी असते, थोडं जास्त वेळ परतून घ्यायचं असतं. कारण सुरुवातीला गाजरामधलं जे मॉइश्चर आहे, पाणी असतं गाजरामध्ये, त्यामध्येच गाजर शिजतात. त्यामुळे सुरुवातीला ना दूध ॲड करायचं, ना मलाई ॲड करायची, ना पाणी ॲड करायचं. तुम्ही आधीच्या गाजराचा कलर आणि आत्ताच्या गाजराच्या कलरमध्ये डिफरन्स बघू शकता. सुरुवातीला खूप जास्त डार्क रेड होते आणि आता थोडे ऑरेंजिस रेड झालेले आहेत. म्हणजे त्यांनी पाणी सोडलं आणि त्याच पाण्यामध्ये गाजर शिजायला लागलेत. सुरुवातीलाच आपण दूध वगैरे असं काहीही ॲड करायचं नाही. गाजराला त्याच्याच पाण्यामध्ये शिजू द्यायचं. त्यामुळे त्याला खूप छान असा फ्लेवर येतो. आणि गरजेनुसार तुम्हाला वाटत असेल तेव्हा तुम्ही अर्धा चमचा साजूक तूप ॲड करू शकता. मी कंप्लीट 2 चमचे साजूक तूप ॲड केलं होतं. चमच्याचं प्रमाण पोह्याच्या चमच्यापेक्षा थोडंसं जास्त होतं. सुरुवातीला कढईमध्ये अर्धा ते पाऊण चमचा आणि नंतर अर्धा चमचा असं 2दा ॲड करून व्यवस्थित गाजर मी एक 5 ते 10 मिनटापर्यंत परतून घेतले. गाजर परतत आहेत तोपर्यंत एका छोट्याशा पॅनमध्ये थोडा अर्धा चमचा साजूक तूप ॲड करून तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स तुम्ही थोडेसे त्याच्यामध्येच चांगले रोस्ट करून घेऊ शकता. तुपामध्ये जर ड्रायफ्रूट्स असे भाजून घेतले तर ते आपल्याला हलव्यामध्ये खाताना खूप छान क्रंची असे लागतात. आपण डायरेक्ट गाजराच्या हलव्यामध्ये सुद्धा ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतो, पण तुपात भाजल्यामुळे त्याचा फ्लेवर आणखीन छान एनहान्स होतो. त्यामुळे तुपात परतून एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तुपामध्ये थोडेसे 1-2 मिनटापर्यंत ड्राय रोस्ट केल्यानंतर हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण गाजराच्या जे आपण परतून घेतलेलं आहे त्यामध्ये ॲड करायचे आणि व्यवस्थित एकदा त्याला मिक्स करून घ्यायचं. तुम्ही जर स्टीलची कढई वापरत असताल तर आत्ता आपल्याला कंटिन्यूअस त्याला हलवत राहायला पाहिजे, नाहीतर गाजर खालच्या साईडला चिटकू शकतात. सुरुवातीला गाजर बिलकुलही कढईला चिटकणार नाहीत, कारण त्यामध्ये भरपूर मॉइश्चर असतं, त्यामुळे ते कढईला चिटकणार नाहीत. परंतु आता त्याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे निघून गेले. गाजर जवळपास 60% शिजलेले आहेत त्याच्याच पाण्यामध्ये. त्यामुळे आता मात्र आपल्याला सारखं हलवत राहायला पाहिजे. आता ह्या ठिकाणी मी फक्त 2 चमचे आपल्या घरातले दुधाची साय ॲड केली होती. तुम्ही ह्या ठिकाणी मिल्क पावडरसुद्धा ॲड करू शकता किंवा क्रीम. आणि फक्त 1 कप
दुधामध्ये मी थोडंसं केशर ॲड करून त्याला थोडं सोक करायला ठेवलं होतं. त्यामुळे ना आपल्या गाजराच्या हलव्याचा रंग खूप सुरेख येतो आणि केशरमुळे सुवाससुद्धा खूप छान येतो. फक्त एवढंच दूध आणि एवढीच मलाई गाजराच्या हलव्यासाठी खूप सफिशियंट आहे. काही जण 1 किलो गाजराला अर्धा लिटर दूध ॲड करतात. परंतु त्याची बिलकुलही गरज नाही, कारण गाजरातल्या मॉइश्चरमुळे गाजर 70 ते 80% आधी शिजतात आणि थोडंसं दूध, थोडीशी मलाई किंवा क्रीम ॲड केली तर गाजर पूर्णपणे शिजून जातात. आणि आपल्याला खूप जास्त लगदा केल्यासारखा गाजराचा हलवा बनवायचा नाही. तो छान थोडासा दाणेदार असला पाहिजे. त्यामुळे कमी प्रमाणामध्ये दुधाचा वापर केला तर जास्त चांगलं राहील. एक अर्धा चमचा वेलची पूड छान असा आपल्या हलव्याचा सुवास येण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे जर आपण दुधाचं प्रमाण जास्त ठेवलं तर गाजराचा हलवा हा आपण जास्त दिवस स्टोअर करून ठेवू शकत नाहीत. हा जो हलवा आपण बनवलेला आहे तो आपण 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. आता आपण साखर वापरणार नाहीत, तर आपण काय वापरणार आहोत? ह्या ठिकाणी आपण खडीसाखर किंवा ह्यालाच बरेच जण धागेवाली मिश्री असंही म्हणतात. ह्याच्यामध्ये आपल्या साखरेपेक्षा खूप कमी फक्त 20%च केमिकल प्रोसेसिंग झालेलं असतं. साखरेपेक्षा हे खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, मी जी मिश्री तुम्हाला आधी दाखवली होती त्याला मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलं होतं आणि त्याची अशी पावडर बनवली. परंतु ही खूप फाईन पावडर नसते. तर साखरेच्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी मिश्रीचा वापर करणार आहोत, ह्या खडी साखरेचा. ही आपल्या शरीरासाठी खूप थंडावा देते आणि खूप पौष्टिकसुद्धा आहे. गाजराचा हलवा आपल्या सर्वांनाच आवडतो, परंतु केमिकल प्रोसेस केलेली साखर आपल्याला वापरण्यापेक्षा आपण ह्या ठिकाणी मिश्रीचा वापर करू शकतो. बरेच जण गुळाचाही वापर करतात, परंतु त्यामुळे गाजराच्या हलव्याची टेस्ट थोडीशी बदलते. मी त्याप्रकारे सुद्धा करून पाहिलेलं आहे, परंतु मला ही पद्धत जास्त सोयीस्कर वाटते. आता तुम्ही बघू शकता, आपण खडीसाखर ॲड केल्यावर फक्त 2 मिनिटांमध्येच गाजराचा हलव्याचा रंग परत एकदम सुरेख झालेला आहे. आता साखर ॲड केल्यानंतर एकदा त्याला 2 ते 3 मिनटं वाफ देऊन काढायची, म्हणजे साखर व्यवस्थित मेल्ट होते आणि आपल्या पूर्ण गाजरामध्ये छानपैकी एकजीव होऊन जाते. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपण गाजर न किसतासुद्धा आपला गाजराचा हलवा एकदम मस्त दाणेदार बनलेला आहे. आता आपली जर मेहनत कमी झाली तर आपण गाजराचा हलवा बनवण्याचा कंटाळा करणार नाहीत. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की हलव्याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान झालेलं आहे. हा खूप जास्त पातळही नसतो आणि खूप घट्टही नाही. अशी परफेक्ट कन्सिस्टन्सीचा हा हलवा बनून तयार होतो आणि रंगसुद्धा तेवढाच सुरेख. कोणतेही आर्टिफिशियल कलर न वापरता आपला मस्त चमचमीत दाणेदार गाजराचा हलवा बनून तयार होतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा नक्की शेअर करा. थँक्यू. एन्जॉय.